तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एका अभूतपूर्व राजकीय भूकंपाची चर्चा होती। 4 मे रोजी लागलेल्या निकालांनी तामिळनाडूच्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे कलाटणी दिली। अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वैत्री कळगम म्हणजेच TVK या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरून थेट सत्तेचा ताबा मिळवण्याच्या दिशेने मोठी आघाडी घेतली। तामिळनाडू म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते दोनच पक्ष, द्रमुक आणि अण्णा द्रमुक। गेल्या 58 वर्षापासून या दोन पक्षांभोवतीच राज्याची सत्ता फिरत आली। पण 2026च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सगळ्या देशाचे डोळे फिरवले आहेत। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी एक अंदाज लावला होता, पण प्रत्यक्ष निकाल मात्र अत्यंत धक्कादायक लागले आहेत। सत्तेत असणारे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि त्यांचे मंत्री यांची मोठी पिछेहाट झाली, तर दुसरीकडे अभिनेते विजय यांच्या तमिळगा वैत्री कळगम म्हणजे TVK यांच्या नवख्या पक्षाने 100 ओलांडून मोठी आघाडी घेतली। या निकालांमधून विजय हा केवळ अभिनेता राहिलेला नाहीये, तर तो आता निवडणुकीचा खरा किंगमेकर ठरला आहे। आजच्या या भागात आपण विजय यांच्या ऐतिहासिक प्रवासाचा आणि तामिळनाडूच्या राजकारणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असेच वैचारिक सखोल विश्लेषण, भन्नाट गोष्टी, इंटरेस्टिंग माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर आणत असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण असो व इतिहासातली गुपितं, प्रत्येक विषय आम्ही सोप्या भाषेत मांडतो। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। विजय यांचे संपूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे। यांचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई इथं झाला। त्यांचे वडील S.A. चंद्रशेखर हे तामिळ सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि त्यांची आई शोभा या गायिका आहेत। त्यामुळे विजय यांची पाळेमुळे लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत रुजलेली होती। अगदी लहान वयातच त्यांचे भविष्य चित्रपटसृष्टीतच असेल हे त्यांच्या वडिलांनी ओळखलं होतं। त्यांनी व्हिज्युअल मीडिया विषयात शिक्षण घेण्यास सुरुवात केली, पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले। पुढे त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या नालय्य थिरुपू 1992 या साली चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली। सुरुवातीचे त्यांचे सिनेमे ऍक्शन आणि रोमॅन्टिक गाण्यांनी भरलेले होते, पण कालांतराने त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित चित्रपट केले, ज्यातूनच त्यांची प्रतिमा एका सर्वसामान्य हिरोवरून थेट थलपती अशी झाली। गिल्ली आणि कथी यासारख्या चित्रपटांनी त्यांना मास हिरो बनवलं। विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर लंडनमध्ये वाढलेली संगीता ही त्यांची चाहती होती। पुढे 25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांचे लग्न झाले आणि संगीता यांनी त्यांच्यासाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम सुद्धा केले होते। गेल्या 3 दशकात 70च्या आसपास चित्रपटातून काम करत त्यांनी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचा मान मिळवला। 2009 मध्ये त्यांनी विजय मक्कल यक्कम या फॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली। पुढे 2023 आणि 2024 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ राजकारणात येण्याचा निर्णय घेतला। 2 फेब्रुवारी 2024 रोजी तमिळगा वैत्री कळगम म्हणजे TVK या पक्षाची अधिकृत स्थापना झाली। चित्रपट सृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेत त्यांनी थलपती 69 हा आपला शेवटचा चित्रपट असल्याचे जाहीर केले। 27 ऑक्टोबर 2024 रोजी विलुपुरम जिल्ह्यातील विक्रमंडी येथे TVK ची पहिली भव्य सभा पार पडली। या सभेत त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा पक्ष द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवाद या दोन्ही विचारांना घेऊन एकत्रित जाईल। ते पेरियार यांच्या सामाजिक न्याय आणि महिला सबलीकरणाच्या विचारांचा स्वीकार करतील, परंतु त्यांची नास्तिकतेची भूमिका ते स्वीकारणार नाहीत। विजय यांचा हा राजकीय प्रवास जितकाच रंजक आहे, तितकाच तो कौटुंबिक संघर्षाने भरलेला सुद्धा आहे। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याच घरात म्हणजेच वडिलांसोबत त्यांचे मोठे मतभेद झाले होते। त्यांचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी ऑल इंडिया थलपती विजय मक्कल यक्कम नावाचा एक पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी विजय यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत मला माझ्या वडिलांच्या राजकीय पक्षाशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट केले होते। एवढेच नाही तर आपल्या आणि आपल्या फॅन क्लबच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी कोणीही वापर करू नये यासाठी त्यांनी कायदेशीर मार्ग सुद्धा अवलंबला होता आणि स्वतःच्या आई वडिलांसह 11 जणांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती। हा कौटुंबिक वाद त्यावेळी मीडियात खूप गाजला होता, पण या संघर्षातूनच विजय यांची राजकीय महत्वाकांक्षा आणि स्वतंत्रपणा दिसून येत होता। TVKच्या विचारधारेबाबत सांगायचं तर त्यांनी अत्यंत संतुलित भूमिका घेतली होती। तामिळनाडूच्या राजकारणात
द्रविड आणि तमिळ राष्ट्रवाद या दोन वेगळ्या धारा मांडल्या जातात। मात्र विजय यांनी आपल्या पहिल्याच सभेत सांगितलं होतं की हे दोन्ही विचार या मातीचे दोन डोळे आहेत। पेरियार यांच्या विचारांमधील महिला सबलीकरण आणि सामाजिक न्याय त्यांना मान्य आहे, पण ते पेरियार यांची नास्तिकतेची भूमिका स्वीकारणार नाहीत। यातून त्यांनी सर्वसामायिक हिंदू आणि सर्व धर्म समभावाची भूमिका घेतल्याचे दिसत होते। याचा थेट फायदा त्यांना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी झाला। विजय यांनी दोन भाषांच्या म्हणजे तामिळ आणि इंग्रजी धोरणाला दिलेला पाठिंबा आणि जातीनिहाय जनगणनेची केलेली मागणी यामुळे तामिळनाडूतून तरुण वर्ग आणि मध्यमवर्गीय मतदार त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होते। त्यांनी आपल्या भाषणांमध्ये भ्रष्टाचारावर केलेली टीका आणि एका कुटुंबाचे राज्य असे उल्लेख करत केलेली थेट टीका मतदारांच्या मनात घर करून गेली। म्हणूनच केवळ एका अभिनेत्याची क्रेज न राहता त्यांनी आपल्या विचारधारेच्या जोरावर राजकीय पटलांवर आपली पाळेमुळे पक्की केली। त्यांनी चक्क त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलाला देखील उमेदवारी दिली होती। त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलाय। तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत। मागील निवडणुकीत द्रमुक आघाडीकडे तब्बल 159 आमदार होते, तर अण्णा द्रमुक यांच्याकडे 61 जागा होत्या। या निवडणुकीत विजय यांनी कोणताही राजकीय युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। भाजप आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीवर त्यांनी जोरदार टीका केली होती। त्यांनी केंद्र सरकारच्या CAA कायद्याला, द्रविड मॉडेल या संकल्पनेला विरोध केला। TVKच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून निघाली। अण्णा द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांतील मतदारांना एक नवीन चेहरा हवा होता। विजय यांनी सत्ताविरोधी नाराजीचा फायदा घेत दलित आणि युवा मतदारांना आपल्याकडे खेचले। एक्झिट पोल्सने सुरुवातीला द्रमुक आघाडीला फायदा होईल असा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र समोर आलं होतं। मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि मतदानाचा टक्का तब्बल 85% पोहोचला। सध्याच्या निकालानुसार TVK म्हणजे तमिळगाव वैत्री कळगम यांच्या 100हून अधिक जागांवर विजय मिळवलाय। अण्णा द्रमुक आघाडी आणि द्रमुक आघाडी यांना मोठा फटका सहन करावा लागलाय। या निकालांमधून स्पष्ट होतं की विजय केवळ एका भागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तमिळनाडूमध्ये आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरलेले आहेत। द्रमुकच्या बालेकिल्ल्यात आणि खुद्द मुख्यमंत्री स्टॅलिन मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। विजय यांचा हा राजकीय प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही। अभिनेते म्हणून जमवलेली अफाट गर्दी आणि फॅन क्लबचे जाळे त्यांनी थेट मतपेटीत रूपांतरित केले। या निकालांनी हे सिद्ध केले की तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपट सृष्टीचा प्रभावही आजही कायम आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि थलापतीचं विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल हे सुद्धा नक्की कमेंट्स मध्ये सांगा। आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा।